जय सियाराम. कधीकधी आपल्या आयुष्यात असे काही प्रसंग घडतात ज्यांचं स्पष्टीकरण आपण कितीही शोधलं तरी मनाला एकच गोष्ट जाणवते. ही केवळ योगायोगाची गोष्ट नाही, कुणीतरी आपल्याला आतून मार्गदर्शन करत होतं. आणि जेव्हा भक्ती मनापासून असते, जेव्हा श्रद्धा खरी असते, तेव्हा स्वामी आपल्या भक्तांना कोणत्या ना कोणत्या रूपाने संकेत देतात. आजचा अनुभव आहे एका स्वामी भक्तीचा, संगीता मगार यांचा. त्यांनी आपल्या अनुभवामध्ये एक अशी गोष्ट सांगितली आहे जी ऐकल्यानंतर मनात एक प्रश्न नक्की निर्माण होतो. आपण स्वामींच्या दर्शनाला जातो की स्वामीच आपल्याला आपल्या दर्शनाकडे बोलवून घेतात? संगीताताईंनी सांगितलेल्या अनुभवाची सुरुवात होते एका अतिशय साध्या प्रसंगातून. त्यांच्या एका मैत्रिणीची तब्येत ठीक नव्हती. ती नाशिकमध्ये राहत होती. तिच्या घरामध्ये काही त्रास सुरू होता आणि त्या त्रासामुळे ती खूप अस्वस्थ होती. संगीताताईंना तिची अवस्था पाहवत नव्हती, म्हणून त्यांनी तिला सहजपणे सांगितलं, तू प्रभूला सांग, तू नाशिकला ये, कदाचित प्रभू तुझ्या त्रासाचं निवारण करतील. हे बोलताना कदाचित त्यांना स्वतःलाही कल्पना नसेल की पुढे त्यांच्या मैत्रिणीच्या आयुष्यात असा प्रसंग घडणार आहे जो त्या स्वतः कधीही विसरू शकणार नाहीत. आणि मग 12 जूनला ती मैत्रीण नाशिकला आली. नाशिकमध्ये आल्यावर तिच्या मनात एकच इच्छा होती, मला स्वामींचं दर्शन घ्यायचं आहे. पण प्रत्येक भक्ताला माहीत आहे, दर्शनाची इच्छा असणं आणि प्रत्यक्ष दर्शन मिळणं यामध्ये कधीकधी परिस्थिती मोठी अडचण बनते. त्या दिवशीही काहीतरी असंच झालं. ती नाशिकमध्ये पोहोचली खरी, पण स्वामींच्या दर्शनाला जाणं सहज शक्य होत नव्हतं. वेळ निघून जात होती. मनात इच्छा होती, पण परिस्थिती साथ देत नव्हती. आणि इथेच या अनुभवाचा खरा भाग सुरू होतो. कारण कधीकधी आपण म्हणतो, मला स्वामींचं दर्शन घ्यायचं आहे, पण कदाचित त्या क्षणी स्वामी आपल्याला पाहत असतात आणि म्हणत असतात, तू फक्त एक पाऊल पुढे टाक, बाकीचा मार्ग मी तयार करतो. संगीताताईने सांगितलं की त्या मैत्रिणीला स्वामींच्या दर्शनाला पाठवण्याचा प्रयत्न झाला, पण काही कारणांमुळे तिला प्रत्यक्ष दर्शन मिळणं शक्य झालं नाही. आणि मग तिला एक प्रसाद देण्यात आला. तुम्ही विचार करा, एखादा भक्त दूरवरून दर्शनाच्या आशेने येतो. मनात खूप इच्छा असते, पण प्रत्यक्ष दर्शन होत नाही. अशा वेळी मनाला थोडी खंत वाटणं स्वाभाविक आहे. पण त्या प्रसादामागेही स्वामींची काही योजना असेल का? कारण भक्ताला कधीकधी वाटतं, मला दर्शन मिळालं नाही, पण स्वामींच्या कृपेचा अनुभव सांगणारे भक्त म्हणतात, दर्शन डोळ्यांना मिळालं नाही तरी कृपा मनाला मिळाली होती. आणि त्यानंतर संगीताताई सांगतात की त्या मैत्रिणीने घरी जाऊन स्वामींच्या प्रतिमेची पूजा केली. ती पूजा करत असताना तिच्या मनामध्ये एक वेगळीच शांतता निर्माण झाली. मनातील अस्वस्थता कमी झाली. ज्या गोष्टीसाठी ती इतकी व्याकुळ होती, त्या गोष्टीपासून तिला एक वेगळाच अनुभव मिळू लागला. आणि मग तिच्या आयुष्यात घडला एक असा प्रसंग ज्याला ती आजही स्वामींची कृपा मानते. एक दिवस तिला स्वामींच्या प्रतिमेसमोर बसताना एक वेगळीच अनुभूती आली. तिला जाणवलं, स्वामी माझ्यापासून दूर नाहीत. दर्शनासाठी आपण कितीही दूर गेलो, कितीही मोठ्या रांगेत उभे राहिलो, पण खरी श्रद्धा मनात असेल तर भक्ताच्या भावनेपर्यंत स्वामी पोहोचतात. संगीताताई म्हणतात, माझ्याकडे खूप अनुभव आहेत, मोठमोठे अनुभव आहेत. माझ्या आयुष्यात स्वामी म्हणजे माझ्या जीवनातील देव आहेत. हे वाक्य ऐकताना एक गोष्ट जाणवते, हा अनुभव केवळ एखाद्या चमत्काराची गोष्ट नाही. हा अनुभव आहे नात्याचा, भक्त आणि गुरु यांच्यातील नात्याचा. कारण ज्याला स्वामींवर विश्वास असतो तो भक्त संकटात असताना म्हणत नाही, मी एकटा आहे.
तो म्हणतो, माझे स्वामी माझ्यासोबत आहेत. आणि कधीकधी ही एकच भावना माणसाला आतून मजबूत बनवते. पण संगीताताईंच्या या अनुभवामध्ये अजून एक अतिशय भावनिक भाग आहे. त्या म्हणतात, माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत तुमच्या चरणी मला राहू द्या. ही केवळ एक विनंती नाही, ही एक भक्ताच्या मनातील पूर्ण समर्पणाची भावना आहे. कारण भक्तीमध्ये सर्वात मोठी गोष्ट काय असते? स्वामींकडून काही मागणं नाही, फक्त एवढंच मागणं, स्वामी तुमचा हात माझ्या डोक्यावर राहू द्या. आणि इथून पुढे संगीताताईंच्या अनुभवात येतो तो सर्वात भावनिक आणि मनाला स्पर्श करणारा भाग. संगीताताई सांगितल्याप्रमाणे त्या दिवशी त्यांच्या मैत्रिणीची प्रकृती खूपच बिघडली होती. घरातले वातावरण चिंतेने भरून गेले होते. औषध उपचार सुरू होते, पण तिचा त्रास काही कमी होत नव्हता. तेव्हा संगीताताईंनी आपल्या मैत्रिणीला एकच सांगितलं होतं, तू काळजी करू नकोस, आपल्या प्रभूंच्या चरणी श्रद्धा ठेव, आपण प्रार्थना करूया, ते नक्कीच तुझी काळजी घेतील. पण माणसाच्या मनात भीती असतेच. कितीही श्रद्धा असली तरी जवळच्या व्यक्तीला त्रास होताना मन अस्वस्थ होतं. संगीताताईंच्याही मनात एकच विचार होता, प्रभू माझ्या मैत्रिणीचा त्रास कमी करा, तिच्यावर कृपा करा. आणि मग त्या मनापासून प्रार्थना करू लागल्या. काही दिवसांनी त्या मैत्रिणीला नाशिकमध्ये स्वामींच्या दर्शनाला जाण्याची संधी मिळाली. संगीताताईंनी तिला स्वामींच्या दर्शनासाठी पाठवलं. मनात एक विश्वास होता, त्यांच्या चरणी लाखो भक्त आपलं दुःख घेऊन येतात. त्या गुरुमाऊलींच्या चरणी गेल्यावर माझ्या मैत्रिणीला नक्कीच आधार मिळेल. दर्शनासाठी गेल्यानंतर तिच्या मनात अनेक विचार होते. शरीराचा त्रास, घरची चिंता आणि मनातील अस्वस्थता. पण स्वामींच्या दर्शनासाठी ती ज्या ठिकाणी पोचली तिथे वातावरणच वेगळं होतं. भक्तीचं वातावरण, नामस्मरणाचा आवाज आणि हजारो भक्तांच्या श्रद्धेने भरलेलं ते वातावरण. कधीकधी माणूस शब्दांनी नाही, वातावरणानेच शांत होतं. संगीताताईंची मैत्रीण स्वामींच्या प्रतिमेसमोर बसली होती. हात जोडले, डोळे मिटले आणि मनात फक्त एकच भावना होती, स्वामी मला तुमच्या चरणी स्थान द्या. माझा त्रास तुम्हाला माहीत आहे. माझ्या मनात काय आहे हे मला सांगण्याची गरज नाही. तुम्हाला सर्व माहीत आहे. त्या क्षणी तिच्या मनातील ताण हळूहळू कमी होऊ लागला. तिने स्वामींच्या प्रतिमेकडे पाहिलं आणि त्या क्षणी तिला एक वेगळाच अनुभव जाणवला. संगीताताईंनी आपल्या कमेंटमध्ये सांगितलं आहे की तिच्या मैत्रिणीने स्वामींची प्रतिमा आपल्या घरी आणली आणि त्या प्रतिमेची पूजा करू लागली. ही पूजा तिच्यासाठी केवळ एक धार्मिक विधी नव्हता, ही तिच्या मनाला मिळालेली एक आशा होती. तिला वाटत होतं, आता माझ्या घरात स्वामी आहेत, माझ्या आयुष्यात स्वामींचा आधार आहे, मग मी एकटी कशी? आणि हळूहळू तिच्या मनातील भीती कमी होऊ लागली. ज्यावेळी माणूस संकटात असतो त्यावेळी त्याला सर्वात जास्त गरज असते ती आधाराची. कधीकधी औषध शरीरावर उपचार करतात, पण श्रद्धा मनावर उपचार करते. आणि जेव्हा मनाला आधार मिळतो तेव्हा माणूस संकटाशी लढण्याची ताकद मिळवतो. संगीताताईंनी सांगितलं की त्यांच्या मैत्रिणीच्या आयुष्यात स्वामींच्या कृपेची अनेक अनुभव आले आहेत. त्या अनुभवांबद्दल त्या म्हणतात, माझ्याकडे खूप मोठे अनुभव आहेत. माझ्या आयुष्यात प्रभूंची कृपा अनेक वेळा जाणवली आहे. हे शब्द वाचताना एक गोष्ट जाणवते, अनुभव हा प्रत्येकाचा वेगळा असतो. कुणाला संकटातून बाहेर पडताना स्वामींची कृपा जाणवते, कुणाला एखाद्या अडचणीच्या वेळी योग्य मार्ग मिळतो, कुणाला निराशेच्या क्षणी मनात आशेचा किरण दिसतो आणि कुणाला आपल्या आयुष्यातील एखाद्या कठीण प्रसंगातून बाहेर पडताना जाणवतं, हे मी केलं नाही, माझ्या मागे कुणीतरी शक्ती उभी होती. संगीताताईच्या शब्दातही अशीच एक भावना दिसते.
त्या म्हणतात, माझ्या जीवात जीव असेपर्यंत तुमच्या चरणी मला राहू द्या. ही केवळ एक विनंती नाही, ही एक भक्ताची आपल्या गुरुचरणांशी जोडलेली भावना आहे. कारण ज्याला एकदा गुरूंच्या कृपेचा अनुभव येतो तो भक्त सुखातही त्यांना विसरत नाही आणि दुःखातही त्यांच्यावरचा विश्वास सोडत नाही. आणि कदाचित म्हणूनच संगीताताई आपल्या मैत्रिणीच्या अनुभवाबद्दल सांगताना इतक्या भावनिक होतात. त्यांना माहीत आहे, ज्यांच्या आयुष्यात श्रद्धेचा दिवा पेटतो तिथे अंधार कितीही मोठा असला तरी आशा कधीच संपत नाही. पण या अनुभवातील सर्वात सुंदर गोष्ट अजून पुढे आहे. कारण संगीताताईंनी आपल्या मैत्रिणीला केवळ स्वामींच्या दर्शनाला पाठवलं नव्हतं, तर तिच्या मनात एक विश्वास निर्माण केला होता. तू एकटी नाहीस, तुझ्यासोबत स्वामी आहेत. आणि कधीकधी एखाद्या व्यक्तीला दिलेला हा एक विश्वासाचा शब्दही तिचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकतो. संगीताताई सांगतात की स्वामींच्या भक्तीमध्ये आल्यानंतर त्यांना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली. स्वामींकडे आपण जेव्हा जातो तेव्हा आपल्या मनात अनेक प्रश्न असतात, पण परतताना त्या प्रश्नांपेक्षा विश्वास मोठा झालेला असतो. एकदा त्यांच्या आयुष्यात अशीच एक कठीण परिस्थिती निर्माण झाली होती. मन खूप अस्वस्थ होतं. त्या सतत विचार करत होत्या, आता पुढे काय होणार. त्या दिवशी त्यांनी स्वामींच्या प्रतिमेसमोर बसून फक्त एवढंच म्हटलं, स्वामी, मला मार्ग दिसत नाही, पण तुम्हाला सगळं दिसतं. आता तुम्हीच माझा हात धरावा. त्या दिवशी कोणताही मोठा चमत्कार घडला नाही, पण दुसऱ्या दिवशी एक अशी व्यक्ती त्यांच्या संपर्कात आली जिच्याकडून त्यांना त्या समस्येचा मार्ग मिळाला. संगीताताई म्हणतात, माझ्याकडे हा योगायोग नव्हता, कारण मी स्वामींना हाक मारली होती आणि माझ्या स्वामींनी उत्तर दिलं होतं. आणखी एक प्रसंगात त्या सांगतात की कधीकधी त्या स्वामींच्या दर्शनाला जाऊ शकत नसत. मनात इच्छा असायची, पण परिस्थिती साथ देत नसे. तेव्हा त्यांना खूप वाईट वाटायचं. पण नंतर त्यांना जाणवलं, स्वामींच्या दर्शनासाठी आपण त्यांच्याजवळ जाणं आवश्यक नाही. जर मन खरंच त्यांच्या चरणी असेल तर स्वामी आपल्याजवळच असतात. कधी घरात स्वामींचा फोटो पाहताना, कधी नामस्मरण करताना, कधी एखादा स्वामी भक्त भेटताना त्यांना एकच भावना जाणवायची, स्वामी माझ्यापासून दूर नाहीत. आणि ही भावना त्यांच्या आयुष्याची सर्वात मोठी ताकद बनली. संगीताताईंच्या अनुभवातून एक अतिशय सुंदर संदेश मिळतो. गुरूंवर विश्वास ठेवला की आयुष्यातील प्रत्येक अडचण लगेच नाहीशी होईलच असं नाही, पण त्या अडचणींना सामोरं जाण्याची शक्ती नक्की मिळते. आणि कधीकधी हीच शक्ती सर्वात मोठी कृपा असते. कारण समस्या संपण्यापेक्षा समस्यांमध्ये मन शांत राहणं ही स्वामींची खरी कृपा आहे. आज संगीताताई जेव्हा त्या दिवसाची आठवण काढतात तेव्हा त्यांच्या डोळ्यात श्रद्धा असते. त्या म्हणतात, माझे स्वामी माझ्या आयुष्यात आहेत, हीच माझ्यासाठी सर्वात मोठी गोष्ट आहे. त्यांना आता कोणत्याही परिस्थितीची भीती वाटत नाही, कारण त्यांना माहीत आहे, मी एकटी नाही, माझ्या मागे माझे स्वामी आहेत. आणि खरंच मित्रांनो, ज्याच्या डोक्यावर गुरूंचा हात असतो त्याला जगातील कोणताही संकटापेक्षा मोठी शक्ती मिळते. कधी मार्ग दिसत नाही, पण गुरु मार्ग दाखवतात. कधी मन खचतं, पण गुरु धीर देतात. कधी आपण पडतो, पण गुरु पुन्हा उभं करतात. आणि कधी आपण गुरूंना शोधत असतो तेव्हा जाणवतं, गुरु तर आधीपासूनच आपल्यासोबत आहेत. तर मित्रांनो, हा होता संगीताताईंच्या आयुष्यातील स्वामींच्या कृपेचा हृदयस्पर्शी अनुभव. हा अनुभव ऐकताना तुमच्या मनातही जर स्वामींच्या कृपेची एखादी आठवण जागी झाली असेल, तुमच्या आयुष्यातही स्वामींनी एखाद्या संकटातून बाहेर काढलं असेल, एखादा चमत्कारिक अनुभव दिला असेल, किंवा एखाद्या प्रसंगातून तुमच्यावर कृपा केली असेल, तर तुमचा अनुभव आम्हाला कमेंटमध्ये नक्की लिहा.
तुमचा अनुभव कदाचित फक्त तुमचा अनुभव नसेल, कदाचित तो एखाद्या निराश झालेल्या भक्तासाठी आशेचा किरण असेल. कदाचित तुमच्या शब्दांमधून एखाद्याचा स्वामींवरील विश्वास आणखी दृढ होईल. म्हणून तुमचा अनुभव जरूर शेअर करा आणि अशाच खऱ्या स्वामी भक्तांचे अनुभव, स्वामींची कृपा आणि भक्तीचे संदेश ऐकण्यासाठी नरेंद्रवाणी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि हा अनुभव आपल्या स्वामी भक्त परिवारातील इतर भक्तांपर्यंत नक्की पोहोचवा. कारण एका भक्ताचा अनुभव दुसऱ्या भक्तासाठी स्वामींचाच संदेश बनतो. आणि शेवटी फक्त एवढंच, स्वामींवर विश्वास ठेवा, स्वामींचं नामस्मरण करा आणि विश्वास ठेवा. जिथे भक्ती असते तिथे स्वामी असतात आणि जिथे स्वामी असतात तिथे भक्त कधीच एकटा नसतो. जय सियाराम.